प्रशासनाला मी सांगेन जरा डोळे उघडा. तुमच्या चंद्रपूर शहरामध्ये तर 22 लँड जिहादचे प्रकरण मला माहिती आहेत. 22 कशा आहे तिकडे लँड जिहादचे विषय? कोण संरक्षण देत आहे? कशाला संरक्षण दिलं जात आहे? लँड जिहाद करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची, तिथे ते उगाचे थडगे उभे करायचे आणि मग अवेळी शुक्रवारी यांचे गॅस सिलेंडर वरती येणार. कशाला सहन करायचं? तुम्हाला बांधायचा तुमच्या अधिकृत जागा घ्या, पैसे खर्च करा आणि मग काय बांधायचं तिथे बांधा. काय बांधायचंय तर सगळे काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला नाक मरडायचंय. सगळ्या काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला तुमचे पीर बाबा तिथे आणायचे. दुसऱ्यांना जागा भेटत नाही त्या पीर बाबांना तिथे. पण तुमचे लाड आम्ही करण्यासाठी हे सरकार नाही. आम्हाला गरज आहे उगाच लागून चालेल, उगाच कोणाच्या मांडीवर बसून आम्हाला कोणाचीही उगाचे लाड करायचे नाही. जो कायदा जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच दुसऱ्या समाजाला लागेल असा सरळ स्पष्ट नियम आमच्या सरकारच्या काळात आहे. हे जे काही सर्व धर्म भावाचा जो टेप रेकॉर्डर आहे ना तो वाजवा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लावून. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचंच पहिलं हित बघितलं जाणार आणि मग बाकीच्या लोकांना मोजलं जाणार असा सरळ स्पष्ट नियम आमच्याकडे स्पष्ट नियम आहे. मग उगाच त्यांचे लोकांचे लाड जे काही 22 प्रकरण आहेत. माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सांगेन त्या प्रशासनाच्या मागे लागा. कोण काम करत नाही त्याचं फक्त नाव माझ्याकडे आणून द्या, मग पुढचा कार्यक्रम माझा आहे. फक्त माझ्याकडे नाव आणून द्या. मलाही बघायचं आहे की आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणाला बिर्याणी जास्त आवडते. मग आमच्याकडे पण मिळते मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, कव्वा बिर्याणी सगळं भेटेल. मग बघू काय करायचं आहे ते. मग उगाच हे सगळी नाटकं करायची नाही.